बघा, याच्यामध्ये इथून इथपर्यंत आपलं मराठी व्याकरण आहे. इथपर्यंत त्याच्यानंतर बाकीचे पार्ट आहे. तर हे जे अक्षर तुम्हाला दिसत नसेल, कारण मी ही जी आहे फेसबुकवर, इंस्टाग्रामवर तिथे पोस्ट करतो, तर तिथं हे तुमचं झूम होणार नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर हे क्वेश्चन पाहायचे असले तर तुम्ही सरळ गावरान मास्टर यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे झूम केल्यानंतर तुम्हाला एकूण एक अक्षर योग्य ओळखू येणार आहे. एवढं लक्षात असू द्या. तर बघा, पहिला प्रश्न घेऊ आता. विवा शिरवाडकर यांचे टोपण नाव काय? यांचे टोपण नाव काय? कुसुमाग्रज. विष्णू वामन शिरवाडकर. बघा, हे सर्व क्वेश्चन रिपीट झालेले आहे 7-7, 8-8 वेळा, परंतु आपल्याला लिहायला जागा नव्हती, त्याच्यामुळे मी लिहिलेलं नाही आहे. फार इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुमचे. पोलीस भरतीसाठी तर आहेच, परंतु अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी पण महत्त्वाचे आहे. पहिला क्वेश्चन, विवा शिरवाडकर यांचे टोपण नाव काय? कुसुमाग्रज, विष्णू वामन शिरवाडकर. मी मराठी भाषेचा शिवाजी आहे असे कोणी म्हटले? विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी. मी मराठी भाषेचा शिवाजी आहे असं कोणी म्हटले? विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी. मनाचे श्लोक कोणी लिहिले? संत रामदास. बालकवी यांचे संपूर्ण नाव? त्र्यंबक बापूजी ठोंबरे. मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हणत. उपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिले? लक्ष्मण माने यांनी. नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण? विवा शिरवाडकर. आमचा बाप न आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण? नरेंद्र जाधव. भावार्थ दीपिका या ग्रंथाचे लेखन करणारे संत कोण? संत ज्ञानेश्वर. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त व ययाती या मराठी साहित्य कृतीचे लेखक कोण? वि.स. खांडेकर. आता अर्थ बघा. केसाने गळा कापणे म्हणजे काय होते? विश्वासघात करणे. उमराचे फूल वारंवार न दिसणारा किंवा न दिसणारे. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे म्हणजे थोड्या यशाने हुरळून जाणे. अकलेचा खंदक म्हणजे मूर्ख मनुष्य. तिलांजली देणे म्हणजे हक्क सोडणे. सुतोवाच करणे म्हणजे प्रारंभ करणे. इतिश्री करणे म्हणजे शेवट करणे. जेवेला हाड नसणे वाटेल ते बोलणे. थंडा फराळ करणे म्हणजे उपाशी राहणे. नाचता येईना अंगण वाकडे म्हणजे आपल्यातील उणेपणा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नाव ठेवणे. खाई त्याला खवखवे, कर नाही त्याला डर कसली. वराती मागून घोडे, योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे. नाव सोनूबाई हाती कचलाचा वाळा म्हणजे नाव मोठे लक्षण खोटे. कोल्हा काकडीला राजी, लहान माणसे लहान गोष्टीत संतुष्ट होतात. पाचामुखी परमेश्वर, पुष्कळ लोक बोलतात तेच खरे मानावे. हळूहळू होत जाणारा बदल म्हणजे उत्क्रांती. शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज म्हणजे तगाई. जिथे आकाश जमिनीला टेकल्यावर दिसते ती जागा म्हणजे क्षितिज. मोजके असे बोलणारा म्हणजे मितभाषी. 15 दिवसातून एकदा निघणारे पाक्षिक त्याला आपण पाक्षिक असं म्हणतो. देवापुढे सतत तेवत असणारा दिवा ज्याला आपण नंदादीप असं म्हणतो. स्वतःशीच केलेले भाषण म्हणजे स्वगत. चरपट पंजरी म्हणजे निरर्थक बडबड. चरपट पंजरी म्हणजे निरर्थक बडबड. मितव्ययी म्हणजे काटकसरीने राहणारा. अजातशत्रू म्हणजे ज्यास कोणीही शत्रू नाही असा. आता हे इथून इथपर्यंत समानार्थी शब्द आहे. धरणी, अवनी, वसुंधरा यांचा समानार्थी शब्द कोणता आहे? पृथ्वी. अभियोग याचा समानार्थी शब्द आहे आरोप. त्याच्यानंतर भुंगा यांचे समानार्थी शब्द मधुकर, प्रमर, अली, मिली, मधुप, लल्ला. कमळाचे समानार्थी शब्द वायस, राजीव, सरोज, अंबुज. सोन्याचे समानार्थी शब्द हेम, कनक, सुवर्ण, कांचन. त्याच्यानंतर बघा भूगोल. महाराष्ट्रात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDA कुठे आहे? कुठे आहे? खडकवासला. भारतीय प्रमाण वेळ ग्रीनविच प्रमाण वेळेच्या किती तास पुढे आहे? किती तास पुढे आहे? 5 तास 30 मिनिटे. भारतातील सर्वात लांब धरण. भारतातील सर्वात लांब धरण हिराकूड आहे. ते ओडिसा या राज्यामध्ये आहे आणि त्याची जी लांबी आहे ती 25.40 किलोमीटर आहे. सूर्यमालेतील आकाराने सर्वात मोठा ग्रह गुरु आणि सर्वात लहान ग्रह आपण बघितला बुध. राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे? कोणत्या नदीवर आहे? भोगावती. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कोणता क्रमांक येतो? दुसरा.
कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? किती आहे? 1646 मीटर. सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? नर्मदा. त्याच्यानंतर बघा थोडंसं इतिहास. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? रासबिहारी बोसेंनी. सरहद्द गांधी म्हणून कोणास संबोधले जाते? कोणास? खान अब्दुल गफार खान. लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? कोणी केली? पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी. भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते? दादाभाई नौरोजी. त्याच्यानंतर बघा महाराष्ट्रात त्रिस्तरीय म्हणजे पंचायत राजचे महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज केव्हापासून सुरू करण्यात आले? किती? 1962. भारतीय घटनेनुसार रिकामी जागा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. कुठलं? राज्यसभा. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितात? लोकसभेचे अध्यक्ष. राज्यपालांना आपल्या पदग्रहणासमयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? कोणाकडून घ्यावी लागते? मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालय. राज्यपालांना आपल्या पदग्रहणासाठी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालय. नंतर राष्ट्रपतीस पदग्रहणासमयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? सरन्यायाधीश. लक्षात असू द्या. देशाचे पहिले लोकसभा सभापती कोण होते? गणेश वासुदेव मावळणकर. गणेश वासुदेव मावळणकर. कोणता हक्क मूलभूत हक्क नाही? तर संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्क नाही. त्यानंतर आता हे थोडे विज्ञानाचे आहे. आम्लवर्षा ही कोणत्या वायूच्या हवेतील प्रदूषणामुळे होते? NO2 आणि SO2. NO2 म्हणजे नायट्रोजन ऑक्साईड आणि SO2 म्हणजे सल्फर डायऑक्साईड. या दोघांचं एकत्र झाल्यानंतर आम्लवर्षा होते आणि आम्लवर्षा ही वनस्पती आणि प्राण्यांना घातक असते. लक्षात ठेवा. NO2 आणि SO2 म्हणजे नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड. कधी कधी याच्याऐवजी नावं पण येऊ शकतात. लहान मुलांमध्ये मृदूस हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? कोणता? ड जीवनसत्व. न्यूटनचा शोध कोण्या शास्त्रज्ञांनी लावला? चॅडविक या शास्त्रज्ञांनी न्यूटनचा शोध लावला. चार्ल्स डार्विनने कोण्या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला? ओरिजिन ऑफ द स्पीसीज. ओरिजिन ऑफ द स्पीसीज. रिकामी जागा आहे कार्बनचे सर्वात शुद्ध स्वरूप आहे हिरा. प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? अंतर मोजण्याचे एकक आहे. लक्षात असू द्या. महत्त्वाचे क्वेश्चन आहे, रिपीट झालेले आहे भरपूर वेळा. आणि आता तुमची एक्झाम चालू आहे त्याच्यामुळे पोलीस भरतीसाठी आणि अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. कारण याच्यामध्ये क्वेश्चन येतात म्हणजे येतात हमखास. एक्झाम कुठली असो, पोलीस भरती असो, तलाठी असो, इतर कुठलीही एक्झाम असो. आणि तुम्ही या चॅनलवरती म्हणजे यूट्यूबवरतीच तुम्ही हे व्हिडिओ झूम करून पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला अक्षरे ओळखू येईल आणि सर्वच. आता हे जर अक्षर मी मोठं काढत बसलो तर एवढे क्वेश्चन मारले नसते. आज जवळपास 60 क्वेश्चन आपण घेतलेले आहे. अक्षर मोठं जर काढलं तर जास्तीत जास्त 20 क्वेश्चन आपले झाले असते. चला असू द्या, आपण पुढचा पाठ लगेच घेऊ. धन्यवाद.